नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असते की आपल्याला आपल्या ऊस शेतीमधून आपल्याला उत्पादन जास्त यायला पाहिजे, जास्त आपल्या टनामध्ये उत्पन्न आपल्याला निघालं पाहिजे. परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांकडून एक चूक काय होत असते, तर जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते, ऊस लागवडीचा हंगामही निवडावा लागतो. तर जर तुमची जर लागवड चुकीच्या हंगामामध्ये झाली असेल तर तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा उत्पादन जे आहे तर ते निश्चित प्रमाणात कमी निघणार आहे. आता कारण काय होतं, आता ऊस लागवडीचे 3 हंगाम आहेत हे तर सर्व शेतकऱ्यांना माहीत असायला पाहिजे. एक जो आहे तो आडसाली आहे, आडसालीनंतर जो येतो तो पूर्व हंगाम आहे आणि तिसरा जो आहे तो सुरूमध्ये येतो. आता याच्या तिन्हीची लागवड कशा प्रकारे किंवा कधी करतात, तर आडसालीमध्ये आपण साधारणतः जुलै ऑगस्टमध्ये आपण याची लागवड करत असतो. पूर्व हंगाम हा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आणि परत सुरू जो आहे तर तो साधारणतः जानेवारी फेब्रुवारी मार्च या कालावधीमध्ये करत असतात. आता सुरूमध्ये काय असतं, 12 महिन्याच्या आत ऊस जात असतो आणि आडसालीमध्ये जो आहे तो कमीत कमी 17 ते 18 महिन्यामध्ये आपला ऊस जो आहे तो कारखान्याला जात असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपला ऊस जो आहे तर तो वाढायला आपल्याला जास्त कालावधी गावतो. आता याच्यामध्ये एक ऊसाचं गणित असं आहे की साधारणतः प्रति महिन्याला आपल्या ऊसाच्या जे आहे तर ती 3 कांड्या वाढत असतात. आता 3 कांड्या जरी वाढल्या तर आपलं कमीत कमी 17 ते 18 महिन्यामध्ये 50 ते 55 कांड्या आपल्या सरासरी वाढत असतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही सुरूच्या कंपेअरमध्ये जर याला पाहायला गेला तर कमीत कमी याच्यात 25 ते 30 कांड्या आपल्याला जास्त मिळतात. कारण 12 महिन्यामध्ये तुमच्या किती 25 ते 30 असतात आणि इकडं 50 ते 55 कांड्या वाढू शकतात. त्याच्यामुळं तुम्ही लागवडीचा हंगाम योग्य निवडला तर तुम्हाला त्याच्यामध्ये उत्पादनही जास्त येते. आता कोल्हापूर भागात पाहायला गेलं तर त्या शेतकऱ्यांना प्रति एकरामध्ये 100 किंवा 100पेक्षा अधिक 130-40 टनापर्यंत ते उत्पादन घेतात. आता त्यांचा हंगाम जो असतो तर तो अडचणीचा असतो आणि याच्यामध्ये ते अतिशय काळजी घेऊन त्याच्यातून उत्पादन घेत असतात. परंतु आपल्याकडच्या शेतकऱ्यांचं काय मत असतं, आपण उशिरा लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन कसं येईल हे पाहत असतात. परंतु तसं केल्यानं काय होतंय, तर तुमचं जे ॲव्हरेज आहे ते कमीत म्हणजे 60, 65, 70 टनापर्यंतच तुम्हाला निघू शकते. जास्त दिवस कालावधी दिल्यानंतर जास्त उत्पादन येत असते. याच्यासाठी आपला जो ऊस लागवडीचा कालावधी आहे तो निवडणं गरजेचं आहे. कारण कमी दिवसामध्ये तुम्हाला जास्त उत्पादन मिळणं शक्य नाही. कारण ते काय म्हणजे तरकारीसारखं नाही की बाबा, कारण याला प्रॉपर 3 महिने लागतात. कांडी बनायला व्यवस्थित 3 महिने लागतात आणि उरलेल्या 9 महिन्यामध्ये तुमची जी कांडी आहे तर तिची वाढ होत असते. त्याच्यानंतर आपला जो ऊस आहे तर तो कारखान्याला जात असतो. धन्यवाद.